आता बातमीनंतर वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर येतेय। गोपाल बदने याचा शेवटचं लोकेशन हे पंढरपूर सापडलंय। पंढरपूर पोलिसांकडून आता आरोपीचं शोधकार्य सुरू आहे। गोपाल बदने याला ट्रेस करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यातच त्याचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूर पाहायला मिळालंय। पीएसआय गोपाल बदने याच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। 4 वेळेला रेप केला असा आरोप या महिला डॉक्टरनं आत्महत्येनंतर किंवा आत्महत्या करत असताना आपल्या हातावरती लिहून ठेवलेल्या मजकुरामध्ये केलेला आहे आणि त्यापासून हा पीएसआय गोपाल बदने फरार आहे आणि त्याला शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र सध्या त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर सापडले आणि त्या दिशेने सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। सध्या आपण बघतोय लाखोंच्या संख्येने पंढरपुरामध्ये लोक दाखल झालेले आहेत। पंढरी नगरीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। अनेक धार्मिक स्थळांवरती सध्या सुट्ट्यांचा दिवाळीनंतरच्या सुट्ट्यांचा काळ असल्यामुळे आपल्या लहानग्यांना घेऊन बरेच जण या सुट्टीचा आनंद घेताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे त्याचाच फायदा घेत हा पंढरपूरला पळालाय का असाही संशय व्यक्त होतोय। तर पीएसआय गोपाल बदने याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर सापडलंय आणि त्यामुळेच आता पंढरपूर पोलिसांवरती मोठी जबाबदारी आहे। पीएसआय गोपाल बदने जो निलंबित आहे त्याला शोधण्याची। या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलीने गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत गोपाल बदने यावरती, कारण एक जो रिपोर्ट होता एकाच्या खुनानंतर समोर आलेला जो रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये बदल करावेत, फेरफार करावेत अशी मागणी होती आणि त्यासाठी तिच्यावर दबाव होता असंही यापूर्वी महिला डॉक्टरने म्हटलं होतं। अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, पंढरपूर पोलिसांकडे मोठी जबाबदारी आली आहे। निश्चितच पंढरपूर पोलिसांवर एक मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे। गोपाल बदने याचं लास्ट लोकेशन होतं हे काल रात्री पंढरपूरमध्ये आढळलं गेलेलं आहे। त्यामुळे पंढरपूर शहर असेल, पंढरपूर तालुका असेल, त्या अनेक ठिकाणी पोलिसांचं जे शोधकार्य ते काल रात्रीपासून सुरू करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून पोलीस या ठिकाणी तपास घेत आहेत। त्यामध्ये अजूनही अद्यापपर्यंत शोध लागला नाही। त्यामुळे पंढरपुरातलं लोकेशन जे इथे शेवटचं लोकेशन दिसत होतं, इथून हे आरोपी पंढरपुरातच थांबलेत का इथून का दुसरीकडे कुठे पास झालेत याही पद्धतीने पोलीस सध्या तपास करताना दिसत आहेत। पंढरपूरमध्येचा जर विचार करायला गेला तर पंढरपूरमध्ये जवळपास 1001 मठ आणि धर्मशाळा आहेत। त्यामुळे या मठ धर्मशाळा असतील किंवा इतर अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस क्लुप्त्या वापरून आपला शोध करताना दिसत आहेत। मात्र अद्याप जरी यश आले नसले तरी पोलिसांचं शोध कार्य मात्र सुरू असताना पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच आपण बघतोय अशा पद्धतीने हा शोध सुरू आहे। मात्र सध्या आपण बघतोय संकेत मोठ्या प्रमाणात पंढरपुरात सुद्धा गर्दी झालेली आहे आणि यामध्ये पंढरपूरच्या पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।